मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनल मध्ये. आणि एका मित्रांनो मराठी ब्लॉग आहे. सॉरी सॉरी सॉरी, इथं काहीच नाही. मराठी रे, अरे मराठी रे. अभी ये जैसे जैसे नाही, हिंदी होते रे माझ्याकडून. तर हिरोनी नवीन काढली आहे कॉन्टिनेंटल ना, ब्लॅक. आय वॉन्ट टू सम कॅपेचिनो. हाऊ इट्स फील, हाऊ इट्स फील. व्हेरी असा व्ह्यू काढलाय बाईनी. काय म्हणजे बोलायलाच नको बाईला. पंख फुटायला सुरुवात होईल आता काहीच दिवसांनी. प्रत्येक मुलाला पंख फुटत दहावी झाल्यानंतर, तुम्हाला तर माहिती आहे. भया भया झालं घे, अजून टर्न मारून घे. जरा सरळ रस्ता आहे घे. चल आता. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनल मध्ये आणि एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये. तर ॲज युजल आम्ही परत आज गाडीत आहेत आणि आम्ही चाललोय आज एका स्पेशल ठिकाणी दर्शन घ्यायला, देवदर्शन. तुम्हाला आपले ब्लॉग जास्तीत करून देवदर्शनच बघायला भेटत असतील. तर चला आज भेटूया. आणि जो पहिला पार्ट होता ते लोक हसले, ते तुम्हाला समजेल पुढे जाऊन. ते का हसले, ते रिॲक्शन काय दिले त्यांनी, ते पुढे जाऊन तुम्हाला नक्कीच समजेल एकदम सिनेमॅटिक व्ह्यू मध्ये. आणि याच्या ब्लॉगमध्ये पण दिसेल वाटतं बघा. तर आम्ही आता सध्या आमचं स्थळ सोडलेलं आहे. आता आम्ही दुसऱ्या स्थळाकडे चाललोय, त्या स्थळाला भेट द्यायला. तर भेटू. ऑपरेटर गाण्याचा आवाज वाढवा. चला. हंसते हंसते आशिक सूली चढ़ जाए, इश्क का जादू चढ़ चढ़ कर बोले, इश्क का जादू बोले, नजारों में रस्ते रब बोले, इश्क की मर्जी है ये अपनी मर्जी है. मित्रांनो, तर मागच्या वेळीचं रिएक्शन तुम्ही बघितलं असेल थोड्या वेळापूर्वी. तर असं ड्रेसिंग माझी आजचा ड्रेसअप असा आहे हे बघा. तुम्हाला दाखवतं, तुम्हाला हसायला येईल. फर्स्ट टाईम मी असा ड्रेसअप केला आहे. फुल असं काका स्टाईल, इन बिन मस्तपैकी. कसं वाटतं, एकदम असं ॲस्थेटिक. आणि साईडला आमच्या एकदम असे सुलभ शौचालय आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हे आपले या 4 फाट्याचे अध्यक्ष. आता आम्ही सध्या नाश्ता करायला इथे थांबलोय 4 फाट्यावर. आणि हे आमचे खास मित्र रेगा रेगावाल्यांचे टी शर्ट घातले, रेगा रेगावाले. रिंगा रिंगा रोजेस अँड पाकिट फुल्ला पोजेस. व्हेरी नाईस अँड व्हेरी डिफिकल्ट अँड व्हेरी व्हेरी नाईस टी शर्ट. तर आता इकडे 4 फाट्यावर आम्ही ठाकरे हॉटेलवर खाणार आहे. मित्रांनो, आपण येऊन गेलो या ठिकाणावर. तुम्ही बघितलं असेल मागचा ब्लॉग आपला सरप्राईज रिव्हिलेशनचा. तर इथे झालेलो आपण आपलं ते अनबॉक्सिंग करायला गॅजेट. तर तिकडे झालं आम्ही परत आज. देवदर्शन झालं आमचं, देवदर्शन मस्तपैकी एकदम पद्धतशीर. आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या ठिकाणी. आमचं देवदर्शन झालं आहे. ही मला तर वाटतं हिरोनी नवीन काढली आहे कॉन्टिनेंटल ना, ब्लॅक, एकदम ब्लॅक क्रोम घेतली मी आज दर्शनाला आलोय. अच्छा, हिचं हे केलंस तू. नाव बिव ठेवलं काय? नाही ना, आपण नाही ठेवत तरी काय. नाव ठेव ना काहीतरी, लगेच आता इथे करून टाक नामकरण. हिरो 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 सबसे कातिल. आणि हेल्मेट पण घेतलं वाटतं लगेच. हा, तो दिलं त्यांनीच. बोला आता अच्छा, विशाल मोटर्स. ते इकडे दुबईवरून इम्पोर्ट गेली विशाल मोटर्स. विषय का मस्त आहे रे. सिनेमॅटिक घेऊ का? सिनेमॅटिक हा, मस्त मज्जा येईल रील शूट करायला. मग आता निघताय तुम्ही लगेच? रायडिंग जॅकेट वगैरे कुठे? गिअर नाही तेवढं काय
सध्या घेतलं, फ्युचरमध्ये प्लॅन आहे. लडाख बिदाखचा प्लॅन आहे की नाही काय? जाऊ ना जाऊ. चला मग. हां हां. मित्रांनो दुसरी प्लेस म्हणजे आपली हीच. मागच्या वेळी सेम आपण इथे चालतो, पण मागच्या वेळी आपण आतमध्ये नव्हतं गेलेलो, तेव्हा आपल्याला माहीत नव्हतं काय. तर आत्ता आपण आतमध्ये एंटर करणार आहोत आणि आतमधला एक्सपिरियन्स अनुभवणार आहोत. तर तुम्ही पण आमच्यासोबत एक अनुभव घेऊ शकता. तुम्हाला पण बघायला भेटेल एरोप्लेन कसा काय असतो. मी पण फर्स्ट टाईम बघते तसं. तर चला बघू आपण एक एक स्टेप बघू. U1, H2, H3, F4, F5, H6, H7, H8, H9, 10 and 11 और 12. 12वा पाऊल टाकल्यावर आपण येतो आतमध्ये आणि इथे येतो. ए भाई लफड़ा. और यहाँ पे अब सामान विमान किधर है? ये भाई एरोप्लेन में जाएगा कब अपन? डॉक्टरी सामान है. गरीब लोग बिजनेस क्लास नहीं प्रिफर कर सकते थे, पर देखो. और ये रहा हमारा प्लेन. ये डक 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 डक. और यहाँ पे टॉयलेट ऑन ऑल. मराठी ब्लॉग आहे. सॉरी इथं काहीच नाही. अभी अपन बैठ के फील लेते. ओह माय गॉड, व्हाट अ लवली फीलिंग. कब बैठेंगे हम ओरिजिनल में? कब हम लोग प्रवास करेंगे? मराठी रे. कधी आम्ही उंचावर उडणार भाई? येतील आपले पण दिवस येतील. चला आता आपण जाऊया. काय ते पायलटचं ड्रायव्हरचं सीट ना? ये माझा आहे ते. आपल्या दोघांचं आहे येड्या. यस बेबी. आता हम लोग ड्राइवर के सीट पे जा रहे. पायलट साइड ला. पायलट बेबी डाल में सोने दी. हे कडक है रे भाई. हाथ लगा भाई. ये ऑटोमेटिक हिल रहा है. ये देखो सामने का नजारा ऐसा है और बाजू का नजारा ऐसा है. अरे मराठी रे. यहाँ पे बहुत लोग आ रहे रे. अभी ये जैसी नॉइस चेक. नाही हिंदी होते रे माझ्याकडून. जशी ही अशी आता जागा अशी फेमस होत चालली आहे ना, तर ह्या ठिकाणी असे खूप जण येत चालले आहेत. पण इकडं सिस्टीम काय आहे? काय गाड्या आहेत. 100 रुपये तिकीट घेतली जाते. आतमध्ये जर जायचं असेल तर 100 रुपये आणि बाहेरच्या बाहेर फोटो काढायचे असेल तर 50. ओनली 50. प्लेन टेक ऑफ करने वाला. लगेच 100 लोक पादले असते. हे बंद नाही उरेल भाई. झाला भाई बंद झाला. चला मी काय नाही केलंय. चलो अभी बस हो गया. गरम होने लगा. अंदर एसी बीसी कुछ नहीं है. पसीने से भीगा दिया है प्लेन में. तर मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, तर आमचं झालं फिरून. प्लेन वगैरे इकॉनॉमी क्लास, परत काय रे बिझनेस क्लास, परत टॉयलेट बाथरूम, परत पायलटचा रूम, सगळं काही झालं. त्यानंतर तिकडे आल्या मस्त सुपर बाईक, स्पोर्ट्स बाईक. तर त्या बघून आमचं मन झालं विचलित. तर असं मनात इच्छा प्रकट झाली की आपली पण एक बाईक असावी स्वतःची. तर यश काहीतरी विचार केला यशनी की एक दिवाळीत गाडी उचलणार. यश काय रे यश? बघा कसं असतं. अशा आता आपली जी जवान पोरं आहेत, मन एकदम असं विचलित होतं गाड्या बघून. बघू काहीतरी प्लॅन करू आपण पण, एखादी गाडी उचलू इन फ्युचर. तर आता आम्ही निघालोय दुसऱ्या रस्त्याने, लॉंग कटनी. कारण तो रस्ता खोदलेला आहे पूर्ण. तर तिकडे कसं ओबड धोबड म्हणून आम्ही इकडून चाललोय लॉंग कटनी. खालापूरवरून चाललोय खोपोलीवरून. इथून जातो घरी. आता काय घरी नाही, थोडा नाश्ता बिष्टा होईल, मग डायरेक्ट घरी. आणि ही बघा गाडी, आईच्या गावाची गाडी बघा. ही गाडी बघा रे. गाडी दाखव रे. डायरेक्ट अशी मनात बसतात त्या गाड्या. स्पोर्ट्स सुपर बाईक्स. ही बघा ZX 6R बिस्ट. पण बजेट लई आहे तिचा. मी प्राईस विचारली तिथे. मी प्रत्येकाला एकेकाच्या गाडीच्या प्राईस विचारत होती. GT कॉन्टिनेंटल होती 4.5 लाख. ही ZX 6R 14.5 लाख. बोललो मस्त.
अशी इच्छा होत होती की गाडीवर जाऊन बसावा, एक फोटो काढावा, पण नको बाबा, मागाच्या गाड्या काय झालं तर बांबू लागतील. सफारी 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 ही हरिहर आहे. सफारी हरिहर आहे ना यश? पण हरी है. तर चला आता काय, गाड्या बघितल्या, सुख शांती समाधानी बघूनच आपण आहेत, बाकी काय नाही. त्याला निघू आता, आपलं नाश्ता बिष्टा करू आणि आपलं घरी जाऊ. चला. टँगे 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 टँगे. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सायकल ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली आपण कसं मस्त मगाशी आलो, दुपारी फिरून आलो, मस्त घरी आलो, जेवलो आणि मस्तपैकी ताणून झोपलो नाही, असं टाईमपास करत बसलो. त्यानंतर बोललो चला क्रिकेट खेळायला जाऊ, पण क्रिकेट खेळायला आल्यावर एका गोष्टीमुळे माझा मूड ऑफ झाला क्रिकेट खेळण्याचा. तर मी ठरवलं की चला आपण एकदा सायकलवर राऊंड मारू आणि आपला ब्लॉग एंडिंगचा कार्यक्रम करून टाकू. तर आता सध्या आपण तुम्ही बघू शकता सायकलिंगचा एकदम असा व्ह्यू मस्तपैकी एकटाच, आणि इथे क्रिकेट चालू आहे. गाडी हाटली आहे रे, खेळायला लागेल. रोडवर जाऊ. वरतून यायचं बोलतो, धरपकड हातात पकड. हँडल व्ह्यू कसा व्ह्यू कसा दाखवते बघू. अरे हँडल दाखव, हँडल. येस बरोबर. टँगे दम लागला रे सायकल चालून. ते हे ना पहिला हे आहे ना, कुठला? हा पहिला गेअर चलाय होते पहिले स्टॉप आहे ना तो, हा दुटन वर वरती जावत आहे. मला पण सायकल घ्यायची इच्छा आली मित्रांनो. आता काय करू, घेऊ का सायकल? घे मी देतो, पैसे नाहीत रे. आहेत रे. दम लागला रे, सायकल पाय भरून आले. आता दाखव, पुढचा सीन दाखव. ये मस्त. आपलं व्हिडिओग्राफर बनवायला लागला आता. बंद कर. तर मजा आली सायकल चालून. खूप दिवसांनी अशी सायकल चालवली आणि आपला व्हिडिओग्राफर हा होता एंगल. हो ना यार, हा बघ. तू बाकीच्या ब्लॉगमध्ये होता रे, आजच्या ब्लॉगमध्ये हा व्हिडिओग्राफर होता भाई. मस्त असा व्ह्यू काढलाय भाईनी, काय म्हणजे बोलायलाच नको. बाईला घ्यायला लागेल आता व्हिडिओग्राफरमध्ये इन फ्युचर. कमाई चालू झालं. तर चला बस झालं आता, मस्तपैकी ब्लॉग एंडिंग करू आपण. काय रे, तुला पण येते का? हा घ्या, चला तुला पण. आपण सांग, आपलाच म्हणता रे. आज आलो नाही, पुढच्या ब्लॉगला नक्की येईल हे गॅरेंटी. त्याची आत्ताची 10वी झाली आहे. हा टेन्शन. पंख फुटायला सुरुवात होईल आता काहीच दिवसांनी. प्रत्येक मुलाला पंख फुटत 10वी झाल्यानंतर. तुम्हाला तर माहिती आहे, फुटत नसतात ते. आम्हाला पण फुटले ते, पण झालं आता. चला पण नीट राहायचं बाबा 10वी झाल्यावर. असं हे नाही, हवेत नाही उडायचं. जसं आहे उडतो मी, जसं आहे घरातच पडलेलं जसं आहे तसंच राहायचं, काही बदलायचं नाही. काय घरात नाही. राहतो, क्लास मस्त चांगली संगत ठेवायची, चांगले मित्र बनवायचे, बस. बाकी काय नाही. बाकी अभ्यास होतच असतो, तरी पण करायचा. तर चला आपला ब्लॉग एंडिंग करू आणि भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. हा मराठी ब्लॉग बनवण्याचं अचानकच ठरलं आहे माझं, असं काय स्पेशल कारण नाही. पुढचे ब्लॉग आपले हिंदी असतीलच, हिंदीच असतात. आपले मराठी ब्लॉग तर माहिती आहे आपले स्पेशल आणि ट्रेकिंगचा प्लॅन सध्या बघतो आम्ही, चालू आहे. मी पण आणि एक पेंडिंग ब्लॉग, आपला पेंडिंग प्लॅन पण आहे, तो नक्कीच समजेल तुम्हाला नंतर. तर चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. खूप झाली बडबड, तर टाटा. बाय बाय. असं कर ना. ते नाही करत रे आपण. ये देखिए भाई का लुक. कैसा लग रहा है? ऐसा कंफर्टेबल लग रहा है? मस्त लग रहा है. आप जॉब को भी ऐसे ही जाते हो क्या? जॉब में नहीं जाता मैं.
वो मीटिंग रहता है ना आपका कहीं? एक्सपोर्ट इम्पोर्ट का मीटिंग रहता है मेरा.